ओके. किती जणांना माहिती आहे रेकी म्हणजे काय आहे? कुणी ऐकलंय? कोणाला माहिती आहे? किंवा कुणी लेवल 1 केले, लेवल 2 केले, परत जॉईन करायचं आहे किंवा परत अटेंड करायचं होतं, असं काही आहे? जितके लोक आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा प्लीज. व्हिडिओ ऑन करा. इंटरॅक्टिव्ह सेशन झाले पाहिजेत. तुम्हाला देखील त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आला पाहिजे. माझी देखील एनर्जी लेवल टिकली पाहिजे. सगळे व्हिडिओज ऑफ असतील तर माझी एनर्जी तितकी काम करणार नाहीये, किंवा मी एनर्जेटिकली बोलेन नाही बोलेन. किती वेळ मी असंच 4 लोकांसमोर बोलत राहीन? बरोबर आहे का? त्यामुळे जेन्युन जे लोक फ्री आहेत त्या लोकांनी ऑन करा. नोटबुक सोबत घ्या. वही पेन असेल सोबत, ते सोबत ठेवा. जिथं जिथं वाटते तुम्हाला पॉइंट्स, आत्ता नाही लगेच लिहायचे. ठीक आहे? काही बुलेट पॉइंट्स वाटले तर लिहून काढा. आणि आपण संध्याकाळी झालेल्या सेशनची लिंक तर आपण सगळ्यांना पाठवतोय. युट्यूबवर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरून नोट्स काढू शकता तुम्ही. ठीक आहे? सध्या फोकस फक्त आपला ह्या सेशन्सवर असला पाहिजे. चला. कुणाला माहिती आहे रेकी म्हणजे काय? माहिती असेल हात वर करा. अनम्यूट करा. नाही माहिती आहे. शुभांगी मॅमला माहिती आहे. ओके. हो सर, मी आधी जॉईन झाले होते सर. ओके. सांगू का मी? हा बोला की, काय हरकत नाही. हो. ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. त्यात ती आहे, ही शक्ती हील करते, आपल्याला रिकव्हरी करते. खूप सारे आजार आपण कमी करू शकतो आणि प्रॉब्लेम लो करू शकतो आपण. अच्छा, बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. मगाशी आणि कुणीतरी पाठवला होता मेसेज, वसुंधरा मॅडमने. ब्रह्मांडीय ऊर्जा. व्हेरी गुड. अजून कोणाला माहिती आहे? सगळ्यात महत्वाचं एक काम करायचं, सगळ्यांनी आपले व्हिडिओज म्यूट करायचे आहेत. म्यूट. आपलं घरी काही बोलणं चालू असेल, आजूबाजूला काही गोंधळ चालू असेल, सो इतर लोकांना डिस्टर्ब होणार नाही. सो सगळ्यांनी म्यूट करायचं आहे. पहले क्लियर कर दिया, खाली अभी यही बचा है. एकच मिनिट. हाँ, शिप इंचार्ज हो, तुम दुबई से एक बार भी वहां की जरूरत नहीं आया. कौन? मनीष. एकच मिनिट, मी सगळ्यांना पहिला अनम्यूट म्यूट करतो. ओके, बाकी सगळे मिळतात. चला. तर रेकी, सर्वात प्रथम आपण तुम्हाला काही बुलेट पॉइंट्स पाठवले होते ग्रुपवर. ठीक आहे? आपण या 5 दिवसाच्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत हे सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ब्रह्मांडीय ऊर्जा, मगाशी कोण सांगितलं मला? शुभांगी मॅडमने सांगितलं की ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, जी ब्रह्मांडात मुबलक प्रमाणात आपल्यासाठी अवेलेबल आहे. आणि रे म्हणजे काय? तर ब्रह्मांडीय आणि की म्हणजे ऊर्जा, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. असा रे आणि की या दोन शब्दांनी तयार झालेला रेकी ही एक अशी विद्या आहे जी अतिशय प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये वापरली गेलेली आहे. आपल्या जन्मताच आपल्याला आपल्यामध्ये ही एक शक्ती देवाने जन्मताच आपल्यासोबत पाठवलेली आहे. आता मला काही लोकांच्या डोक्यात प्रश्न असेल, लहानपणापासून जन्मताच आपल्यामध्ये ही शक्ती आहे, मग आपण परत का शिकायला लागलोय आणि ती आम्हाला दिसत कशी नाहीये? मी कसं काय हील करू शकत नाहीये? बघा ना, पूर्वी जे काही आपले साधू संत आहेत, काही ह्याच आपल्या अगदी काळामध्ये होऊन गेलेले आहेत. स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, अजून असे खूप दिव्य पुरुष होऊन गेले, आपल्या संत होऊन गेले. ती लोक बघा काय करायचे, फक्त स्पर्शाने काय करायचे, लोकांना बरे करायचे. काही काही वेळा तर कटाक्ष, नुसता म्हणजे नजरेचा कटाक्ष जरी टाकला त्यांच्याकडे तरी त्यांचं सगळं कर्म हिल होऊन जायचं, सगळी परिस्थिती बदलून जायची. आजार असतील ते आजार निघून जायचे. बरोबर आहे? तर हे सगळ्या गोष्टी, ते देखील एक ह्युमन होते. असे काय होते की वेगळे अवतार घेतले होते? बाकीचे भगवान आपल्याला माहिती आहेत, सगळे जे अवतार घेतलेले आहेत ती एक वेगळी गोष्ट आहे. मी आता कुठल्या गोष्टी सांगायला लागलोय जे मनुष्य देहामध्ये राहून
मनुष्य जन्म घेऊन ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी चमत्कार करून दाखवलेत लोकांमध्ये, स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, अजून खूप असे आहेत. मग त्यांच्यामध्ये ही शक्ती होती, आपल्यामध्ये देखील आहे ती शक्ती. मग मी बरं का करू शकत नाही? पण लहानपणीचं काही उदाहरणं घेतो आपण. खेळता खेळता खरचटलं आपल्याला, आपण लगेच डॉक्टरांच्याकडे पळत जात होतो का? नाही. जखम साफ केली, फुंकर मारली किंवा हळद भरली, लगेच आपण आपल्या कामाला लागलो. बरोबर आहे, लहानपणी खूप जखमा झाल्यात, पण आपण लगेच डॉक्टरकडे झालो नाही. किरकोळ खरचटलं असेल, काही असेल तर ते आपलं 2 दिवसामध्ये बरं होऊन निघून जायचं. लक्षात यायचं की 2 दिवसामध्ये अरे जखम वाळलेली आहे, ड्राय झालेली आहे, खपली धरलेली आहे. बरोबर आहे का? मग ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात? फ्रॅक्चर झालेले, बऱ्याच वेळेला फ्रॅक्चर होतंय, प्लास्टर केलं 1-2 महिन्यामध्ये परत ते बोन मॅच होऊन जातात. हे कसे होतात? ह्याच हिलिंग पॉवरमुळे होतात. आजारी पडतोय आपण, 1-2 दिवस रेस्ट घेतली, पूर्ण बरं होऊन जातो. कशामुळे होतो? ह्याच हिलिंग पॉवरमुळे होतो. लहानपणी आपल्यामध्ये ती खूप ऍक्टिव्ह होती बघा. जखमा झाल्या की लगेच 2 दिवसामध्ये भरून पण निघायच्या. आता जखमा भरून निघतात का आपल्या? नाही निघत. बरोबर आहे. दुखणं, आजारी पडलं तर 4-4, 8-8 दिवस आपली सर्दी जात नाही, खोकला जात नाही, ताप जात नाही काय काय लोकांचा. पण त्यावेळेला कसं होतं? रात्री आजारी पडलं, उद्या सकाळी परत ठणठणीत खेळायला बाहेर पडायचं. का होतं? तर लहानपणी आपल्यामध्ये ही जी ऊर्जा असते ही खूप जास्त ऍक्टिव्ह असते. पण जसजसं आपण आयुष्यातले काही स्टेजेस पार करायला लागतो, जसं स्कूल टाइम येतं, त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी, अभ्यासाचं प्रेशर असतं, नंबर्समध्ये यायचं असतं. 10वी पर्यंत आपलं अभ्यासाचं प्रेशर असतं, 10वी नंतर करिअरचं प्रेशर असतं. कॉलेज लाईफ आली, कॉलेजमध्ये टॉपर झाल्यानंतर करिअरमध्ये बेस्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये पळायला लागतो आपण. त्या रेसमध्ये काय म्हणतात ते, रॅट रेस म्हणतात ना, उंदराची रेस, तसं आपलं आयुष्य झालेलं आहे. आणि मग आपण काय केलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दुर्लक्षित केलेलं आहे. आपल्याकडे ज्या गोष्टी होत्या लहानपणी देखील आपल्याला त्या गोष्टी संज्ञानपणे माहीत नव्हत्या, पण ती ऍक्टिव्ह होती. आता ती ऍक्टिव्ह का नाही आहे? तर ती सप्रेस झाल्या, निघून गेलेली नाहीये, नष्ट झालेली नाहीये, सप्रेस झाल्या, दबली गेलेली आहे. मग रेकी ही काय करतं? तर ह्या जी काही आपल्या शरीरामध्ये जी काही दबलेली गेलेली आहे किंवा जी काही सप्रेस झालेली ऊर्जा आहे, ही पुन्हा नव्याने काम करायला, ऍक्टिव्हली काम करायला रेकी आपल्याला मदत करते. लहानपणी आपण, सॉरी, लहानपणी किंवा कधी म्हणजे कुठल्याही स्टेजमध्ये बघा, अजूनही ती कार्यरत असते आपल्याला. आपण रात्री 8 तासाची झोप का घेतो? कारण जे काही दिवसभरात माझा स्ट्रेस आहे, जे काही शरीराचं जी काही झीज झालेली आहे, हाडांची जी काही झीज झालेली आहे, ती ह्या 8 तासाच्या झोपेतून रिकवर होत असते. बरोबर आहे. सपोज जर मी 8 दिवस 10 दिवस सलग झोपलोच नाही, असं कधी होणार आहे का? आणि जरी जरी एखादं चॅलेंज म्हणून एखाद्या व्यक्तीने घेतला, तर किती दिवस जागा राहील? जसं तो जागेपणा जाईल तसं उष्णता वाढत जाईल, वेगवेगळे आजार व्हायला लागतील, भ्रमित व्हायला लागेल काही दिवसानंतर तो, झोप नाही म्हटलं. म्हणजे झोप ही कशासाठी दिलेली आहे आपल्याला? तर आपल्या बॉडीतून जे काही टॉक्सिन्स असतील, जी काही रिकव्हरी असतील, ती सगळी रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला ही एक प्रक्रिया दिलेली आहे. 8 तासाची, 10 तासाची, 12 तासाची झोप जी काही असेल ती. म्हणजेच काय की आपण आपल्या बॉडीला तो टाइम दिलेला असतो. आतलं जे काही आपले ब्लॉकेजेस आहेत, निगेटिव्ह ब्लॉकेजेस असतील किंवा अजून काही आजार असतील जे छोटे मोठे होणार आहेत आज ना उद्या, त्या सगळ्या गोष्टींना बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला काय, झोप ही गरजेची असते. म्हणजेच आपण त्या 8 तास हिलिंग प्रोसेसमध्ये असतो आपल्या बॉडीच्या. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अजूनही ऍक्टिव्हली काम करते ती. फ्रॅक्चर होतं आपल्याला, डॉक्टर काय सांगतात की महिनाभर प्लास्टर केल्यानंतर महिनाभर, 1.5 महिना रेस्ट घ्यायला लागणार, बेड रेस्ट घ्यायला लागणार, त्याशिवाय आपलं बोन मॅच होत नाही. बरोबर आहे. मिसप्लेस होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण काय करतो की 1.5 महिना रेस्ट घेतो.
मी रोज डॉक्टरांच्याकडे जातो का हात कुठपर्यंत आला बघा म्हणाला? नाही. डॉक्टरनी मेडिसिन्स दिले, काय एक्सरसाइजेस असतील दिले आणि सांगितले की 1.5 महिन्यानंतर या. डॉक्टरना माहिती की 1.5 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रिकव्हर होणार आहेत. का होणार आहेत? तर बॉडीमध्ये ही एनर्जी आहे ती ऍक्टिव्हली काम करत असते. मग पूर्वीच्या काळी आपले जे काही साधू संत होते ते ऍक्च्युली ह्याच गोष्टी करत होते. ही जी ब्रह्मांडातली ऊर्जा आहे ती मेडिटेशन्स असतील, काही अजून काही अध्यात्मातल्या गोष्टी असतील, त्या गोष्टींचा वापर करून त्यांनी ही ऊर्जा इतकी वाढवली होती की ते फक्त नुसतं बघितल्यानंतर देखील लोकांचे दुःख नष्ट व्हायचे, दुखणी जायचे, आजार जायचे, मोठमोठे आजार. आपल्यामध्ये देखील ती पॉवर आहे. फक्त आपण जर फोकस केला त्या गोष्टीवर आणि जर ती गोष्ट आपण आपल्या शरीरामध्ये जर ऍक्टिव्ह केली तर आपल्या आजूबाजूला देखील कुठली निगेटिव्ह ऊर्जा राहणार नाही, कुठले आजार राहणार नाहीत, ना कुठले भौतिक गोष्टींची ज्या काही अडचणी आज तुम्ही फेस करत आहात, मेंटल स्ट्रेस असेल, निगेटिव्हिटी असेल, बरोबर आहे. आज 60-70% लोकांचे मेसेजेस ह्याच गोष्टीसाठी असतात की सर निगेटिव्हिटी, निगेटिव्ह थॉट्स खूप जास्त डोक्यामध्ये येतात, मेंटल स्ट्रेस खूप जास्त डोक्यामध्ये येतो, खूप जास्त ओव्हर थिंकिंग होतंय, झोप येत नाही. हे का केलंय? आपणच सगळ्या गोष्टी वाढवून घेतलेल्या आहेत. पूर्वीचे लोक बघा ना, 80 वर्षाचे असेल तरी पण त्यांची दातं मजबूत होती, ते सुपारी वगैरे सहज दाताने फोडत होते. आत्ताची कंडिशन आहे का? आज 30व्या 32व्या वर्षी दात खराब व्हायला लागतात आपले, बरोबर आहे. 40व्या वर्षी गुडघे दुखायला चालू होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी का होत्या पूर्वी? तर त्यावेळेला परिश्रम तसे घेतले, खाणं पिणं तसं होतं, हवामान तसं होतं आणि त्या लोकांची दिनचर्या पण तशी होती. पहाटे 5 वाजता त्या लोकांचा दिवस चालू व्हायचा, आपला दिवस सकाळी 8 वाजता चालू होतो, रात्री 1-2 वाजता झोपतो. ते लोक 7-7:30 वाजता जेवण करून झोपलेले असायचे पूर्वीचे लोक. सो दिनचर्या बदलली, लोकांचे करिअर म्हणा, पैसा म्हणा, मोठी गोष्ट झाली. करिअर मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करायला लागलो आपण, हेल्थकडे दुर्लक्ष झालं. आज मुलं स्टडी 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 इतकं जास्त करायला लागलेत की त्यांना त्या गोष्टीचं स्ट्रेस जाणवत नाही, पण नंतर काही फिजिकली ऍक्टिव्हिटीज अशा व्हायला लागतात की त्यांना मग लक्षात येतं की आपण ओव्हर स्ट्रेस घेतलेला आहे. ओव्हर थिंकिंग, ओव्हर थिंकिंग ही हळूहळू अशी गोष्ट आहे, ओव्हर थिंकिंग असेल, निगेटिव्ह थिंकिंग असेल, हे हळूहळू आतमध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी ब्लॉक करायला लागतात आणि मग आपल्याला सायकोलॉजिकली काही आजार आपल्याला फेस करावे लागतात पुढे जाऊन. आणि आता सध्याची पिढी आहे ही अशीच आहे, खूप जास्त ओव्हर स्ट्रेस आहे कंपन्यांची. तुम्हाला आता मुलं बऱ्यापैकी IT मध्ये असतील, बऱ्याच लोकांची याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेस किती हाय लेवलचा असतो त्या मुलांमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टींना काय सोर्स आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हा प्रत्येकाकडे अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यातून मी अगदी व्यवस्थित बाहेर पडू शकेन? आहे का? आज ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्स ह्या गोष्टीतून बाहेर पडायला सायकोलॉजिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत. किती लोक सायकियाट्रिस्ट कडे जाणं प्रिफर करतात? फार कमी. इवन आपण एखाद्या व्यक्तीला म्हटले की मी सायकियाट्रिस्ट कडे चाललोय तर त्या व्यक्तीचा आपल्याकडे बघण्याचा नजरिया बदलतो. त्यामुळे लोक बऱ्यापैकी काय करतात की आज न उद्या कमी होईल म्हणूनच ते सफर करत राहतात त्या गोष्टीमध्ये आणि मग ही गोष्ट एक दिवस अशी होऊन जाते की मग ती कुठेतरी ब्लास्ट व्हायला लागते. आज मी ताप थंडी आली, मला फ्रॅक्चर झालेला आहे, इवन कुठलेही हार्ट प्रॉब्लेम असतील, इश्यूज असतील, त्या गोष्टींसाठी डॉक्टर अवेलेबल आहेत. मेंटल पीस साठी कुठले डॉक्टर अवेलेबल आहेत? करिअरमध्ये ग्रोथ करून देण्यासाठी कुठले डॉक्टर अवेलेबल आहेत? काही काही स्पेशालिस्ट पण आहेत, पण आपण
त्या लोकांपर्यंत जाण्याची फी किंवा ती अफोर्डेबल आपल्याला आहे का सर्वांना? फार कमी आहेत. करिअर गायडन्स करणारे लोक आहेत, स्ट्रेस रिलीज करणारे लोक आहेत, पण आपण तिथपर्यंत जाणं अफोर्डेबल आहे का? फार कमी लोकांना आहे. मग आपल्यासारख्या लोकांनी काय करायचं? असंच सफर करत राहायचं का त्यातून बाहेर पडायचं? रेकी ही एक अशी गोष्ट आहे किंवा अशी विद्या आहे जी आपल्याला शारीरिक, भौतिक, आध्यात्मिक आणि मानसिक चारही स्तरांवर प्रभावी काम करते. मुळापासून ज्या काही तुमच्या अडचणी असतील, जे काही आजार असतील, ते बाहेर काढण्यापर्यंत, नष्ट करण्यापर्यंतचे काम करत असते. स्पर्श चिकित्सा म्हणजेच काय, की ही जी ब्रह्मांडी ऊर्जा आहे, ही सुरुवातीला ह्या एक प्रक्रिया आहे जी रेकीला आपण कॉल करणे म्हणतो किंवा रेकीला आवाहन करायचं असतो. ती आपल्या सहस्त्रार चक्रातून 7 चक्रांमध्ये येते. चक्रांचा अभ्यास हा 1-2 दिवसांनी असणार आहे. आपला 7 चक्र आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत. आज तुम्ही जे काही सफर करत आहात, जे काही अडचणी तुमच्या आयुष्यात आहेत, ते फक्त ह्या 7 चक्रांच्या इम्बॅलन्स असण्यामुळे आहेत, असंतुलित असण्यामुळे आहेत. 7 चक्रांपैकी एक चक्र जरी असंतुलित झालं तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतात. त्यासाठी आपण ही जी रेकी आवाहन करतो, त्यानंतर ती रेकी शक्ती आपल्या हातातून प्रवाहित व्हायला लागते आणि दुसऱ्या चॅनलमध्ये जाते, ज्याला आपण हिलिंग देणार आहोत. म्हणजेच काय, की रेकी ही एक एनर्जी आहे. तुम्ही आम्ही सगळे एनर्जीने बनलेलो आहोत. हे जग, ही पृथ्वी, हे बिल्डिंग असतील, तुमचं घर असेल, माझं घर असेल, तुम्ही ज्या काही वस्तू आज वापरत आहात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा ही काय करते, ही एनर्जी काय करते, की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर होते. एनर्जीचा नियम काय सांगतो, की एनर्जी ही तयार करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. ती काय करता येते, तर एका चॅनेलमधून, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर केली जाते. याचं उदाहरण एक सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या स्ट्रेसमध्ये बसलेला आहात कुठेतरी, एखादा व्यक्ती आला एक छोटंसं बाळ घेऊन, बरोबर आहे, आणि ते तुमच्याकडे बघून हसलं, काय एक्सपिरियन्स असेल तुमचा? तो स्ट्रेस तुमच्या डोक्यातून निघून गेला. चला अजून, की बाबा त्याच्याबरोबर खेळायला मिळालं आपल्याला 1-2 मिनिटं, 5 मिनिटं, तर तो टाइम इतका फास्ट निघून गेलेला असतो आपला, की ते डोक्यात जे काही विचार असतात ते सगळे निघून गेलेले असतात. हे का होतं, तर त्याच्या स्पर्शाने, बाळाचा जर स्पर्श जरी आपल्या अंगाला झाला, आपल्या हाताला झाला, तर ती एनर्जी इतकी फास्ट ट्रान्सफर होते आपल्यामध्ये, तर आपले निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते सगळे निघून जातात आणि आपण तिथे पॉझिटिव्ह होतो. होतो की नाही? किती लोकांना असा एक्सपिरियन्स आहे? चला, मी इन द चॅट बॉक्स, मी असं चॅट करा किंवा हात वर करा. आहे असा एक्सपिरियन्स? लहान बाळामध्ये काय असतं, की आपलं जे षडरिपू म्हणतो आपण, काम, क्रोध, लोभ, मोह, मोह, मत्सर, हे जे काही आपले 6 शत्रू आहेत शरीराचे, ते त्या बाळामध्ये नसतात, कारण ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये आलेलं नसतं. आपण सगळे एक्सपिरियन्स केलेलो असतो. त्यामुळे आपल्याला हे सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये आलेल्या असतात. क्वालिटीजच म्हणू आपण या गोष्टीला, कारण आपण त्या खूप मोठेपणाने सांगत असतो. मला खूप राग फास्ट येतो बरं का, आहे की नाही? मला टेन्शन पण खूप जास्त लवकर येतं बरं का, मला त्याचं बघवत नाही बरं का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू डेव्हलप केलेले आहेत आपल्यामध्ये, त्या बाळामध्ये नसतात. त्यामुळं त्याच्याकडे जी एनर्जी असते ती अतिशय प्युअर असते. त्या एनर्जीने आपण क्विक अँड फास्ट हील होतो. म्हणजेच काय, की त्याच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये ट्रान्सफर झाली. हेच रेकीमध्ये आपण करतो, की ह्या आपल्या दोन्ही तळ हातांच्या द्वारे आपण आपल्या आयुष्यात जे काही आपले अडचणी असतील त्यांना हिलिंग देऊन आपण त्या दूर करू शकतो. ही हिलिंग आपण व्यवसायात वापरू शकतो, आपल्या घरात वापरू शकतो, घरच्या व्यक्तींवर वापरू शकतो,
त्यानंतर शारीरिक मानसिक काही आजार असतील ते दूर करण्यासाठी वापरू शकतो. माझे ऑफिसमध्ये मी वापरू शकतो. माझे प्रमोशन्स असतील, माझी इन्क्रीमेंट्स असेल, बिझनेस मला डेव्हलप करायचा आहे, कस्टमर्स मला गेन करायचे आहेत, कस्टमर्स वाढवायचे आहेत, मला मला महिना आज मी 50,000 कमवतोय, मला ₹1,00,000 महिन्याला कमवायचे आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला रेकी ही सपोर्ट करणार आहे, रेकीच मदत करणार आहे. इतकी पॉवरफुल एनर्जी आज आपण पुढच्या 5 दिवसामध्ये शिकणार आहोत. पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्ही एक हिलर झालेला असाल. आज जे काही तुम्ही फेस करत आहात, भले तुम्ही खूप खूप रस्ते शोधलेत, तुम्ही ज्योतिषी बघितलेत, पत्रिका सगळीकडे दाखवून झालेले आहे, शांती करून झाल्या आहेत, होम हवन करून झालेले आहेत, लोकांनी जे सांगितलं ते सगळं मी केलेलं आहे, पण फरक बाबा काही पडला नाही मला. बऱ्याच लोकांचं असेल असं. तर पुढच्या 5 दिवसानंतर तुम्ही 21 दिवस मी ज्या गोष्टी सांगेन त्या जर प्रॉपर केला, तर 21व्या दिवसानंतर तुमचं जे काही आजार असतील, जे काही अडचणी असतील, त्या हळूहळू हळू दूर व्हायला लागतील. पण 21 दिवस तुम्हाला ती गोष्ट न चुकता करावी लागणार आहे. असं समजून जायचंय की 21 दिवस मला एक औषध मिळणार आहे, ज्याच्यामध्ये माझं लाईफ सगळं चेंज होऊन जाणार आहे. एक टॅबलेट असेल किंवा काही एक्सरसाइज असेल, काही असेल, मी तो करायला तयार आहे. बरोबर आहे का? मग इथं देखील असंच आहे. ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही जे काही शिकणार आहात, जे काही एक्सरसाइज दिले जातील, पुढचे एक्सरसाइज म्हणजे मला जिममध्ये जाऊन किंवा मला 1 किलोमीटर 2 किलोमीटर रोज रनिंग करायचं नाही आहे. ज्या काही प्रक्रिया याच्यामध्ये सांगितल्या जातात, मेडिटेशन असेल, 5 मिनिटाचे 10 मिनिटाचे मेडिटेशन असतील, त्या सगळ्या गोष्टी ऑनेस्टली विश्वास ठेवून तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. 21 दिवसामध्ये तुम्हाला इतके पॉवरफुल रिझल्ट्स, एक्सपिरियन्सेस तुम्हाला यायला लागतील. ठीक आहे? लक्षात आलं? रेकी म्हणजे काय? तर ब्रह्मांडातली ऊर्जा आहे जी आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते. आपल्या दोन्ही हातांमधून त्या दुसऱ्या चॅनलमध्ये किंवा दुसऱ्या माध्यमाला आपण हिलिंग द्यायला चालू करतो. मग ते दुसऱ्यालाच दिलं पाहिजे असे काही नाही. सपोज माझं डोकं दुखतंय, मी स्वतःला हिलिंग देईन. माझे खांदे दुखतायत, पाठ दुखतायत, माझे गुडघे दुखतायत, टाचा दुखतायत, थ्रोट सोरिंग व्हायला लागलाय, मला खोकला लागलाय, सर्दी व्हायला लागलाय, मी डोक्याला हिलिंग देईन. आपल्याला देखील, इतरांना देखील आपण हिलिंग द्यायला सुरुवात करायची. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? रेकी म्हणजे काय? रे म्हणजे ब्रह्मांडीय, की म्हणजे ऊर्जा. असं रेकी हे दोन वेगवेगळ्या शब्दांनी तयार होऊन ब्रह्मांडीय ऊर्जा असं ह्या विद्येचं नाव आहे. आपण आता याची हिस्ट्री बघूया, नेमकं ही रेकी आली कुठून. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतोय. बेनिफिट्स ऑफ रेकी म्हणजे रेकीचे फायदे काय आहेत? तर अट्युनमेंट म्हणजे काय? तर तुमच्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. मगाशी मी काय म्हटलं की 7 चक्रापैकी एक जरी चक्र इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, रोटेशन मध्ये ते जर नसेल, तर आपल्याला खूप सारे त्या त्या चक्राशी निगडीत काही अडचणी आपल्याला येऊ शकतात अजून. तर आपल्याला काय आहे की रेकी लेवल 1 मध्ये पहिल्या 4 चक्र म्हणजे इथं सहस्त्रार चक्र आहे, इथे आज्ञाचक्र आहे, विशुद्ध चक्र आहे म्हणजे गळ्याचं चक्र आहे, आणि इथं हृदय चक्र. तर हे 4 चक्र आपले पहिला अट्युनमेंट म्हणजे शक्तिपाताद्वारे तुमचे हे 4 चक्र ऍक्टिव्ह केले जातात, जेणेकरून तुम्ही ब्रह्मांडातली ही ऊर्जा आहे ती तुम्हाला ज्या ज्या वेळेस हवी आहे त्या त्या वेळेला तुम्ही तुमच्या शरीरामध्ये चक्रांमध्ये प्रवाहित करू शकाल. त्यासाठी ही अट्युनमेंट म्हणून एक शक्तिपाताचा प्रोसेस असते, ती तुम्हाला साधारण 3 किंवा शेवटच्या दिवशी देखील ते आपल्याला
घ्यायची आहे. शक्तिपात आपण रेकीमध्ये हे कंपल्सरी करावं लागतं, तरच तुम्ही ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. फील मोर एनर्जेटिक म्हणजे आत्ता जी एनर्जी आहे तुमची त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तुमच्या एनर्जीमध्ये जास्तीत जास्त एनर्जीमध्ये तुम्ही काम करायला सुरुवात करणार आहात आणि जितकं एनर्जेटिक असेल आपण तितकं काम आपलं पॉझिटिव्ह असतं, तितके रिझल्ट चांगले मिळायला लागतात, तितकं आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह व्हायला लागते, तितकं जास्त इम्प्रेशन आपलं इतरांवर पडायला लागतं. ठीक आहे. तर रेकीने काय होणार आहे, जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तुम्ही तितकं जास्त तुम्ही एनर्जेटिक व्हायला लागणार आहे, पर्सनॅलिटी चेंज व्हायला लागणार आहे, कॉन्फिडन्स वाढायला लागणार आहे, थॉट प्रोसेस चेंज होणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड खूप जास्त होणार आहे. तुम्ही जे काही कराल ते 100% एनर्जी देऊन कराल तुम्ही. मोर हॅपी अँड हेल्दी लाईफ. म्हटलं ना मगाशी की तुम्ही जर 21 दिवस केला तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी निघून जातील. अडचणी म्हणजे काय असं प्रश्नचिन्ह होईल तुमच्याकडे. तर हे हॅपीनेस आणि एक हेल्दी लाईफ, आरोग्यानं भरलेली अशी लाईफ आपण इथून पुढे जगणार आहोत. आयुष्य म्हणजे जे काही माझ्या शरीरामध्ये छोटे मोठे किरकोळ आजार देखील असतील ते सगळे निघून जाणार आहेत आपले. बिकम हिलर अँड अर्न मनी. पैसेही कमवू शकता. म्हणजे साधारण आता गृहिणी आहेत, बाकीचे सगळे जॉबवर असतील लोक, पण ज्या काही गृहिणी आहेत त्या लोकांकडे दुपारनंतर जो काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये देखील तुम्ही कमीत कमी 10,000 ते 15,000 महिना कमवू शकता. ते कसे कमवू शकता हे आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत. हील युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. फॅमिलीला तुम्ही हिलिंग देऊ शकता. त्यांचे जे काही आजार असतील, जसे तुमचे दुखणे असतील त्यांचंही आपण तुम्ही त्यांना हिलिंगद्वारे तुम्ही त्यांना बरे करू शकता. तर हिस्ट्री, रेकीची हिस्ट्री काय आहे, ही कुठून आली, कशी आली. तर दिसतंय स्क्रीन तुम्हाला सर्वांना. हे आहेत डॉक्टर मकाऊ उसोई. मकाऊ उसोई हे जपानमध्ये एक धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. हे अध्यात्माचं शिक्षण द्यायचे, बायबलचं शिक्षण ते लोकांना द्यायचे. तसंच स्कूलमध्ये देखील विद्यार्थ्यांना ते धर्माचे शिक्षण द्यायचे, बायबलचं शिक्षण द्यायचे. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आता मी मगाशी सांगितलं स्वामी समर्थ, साईबाबा आपले जे काही संत होते, तसंच येशू ख्रिस्त देखील काही गोष्टी आहेत ते देखील हाताने स्पर्श करून देखील लोकांना बरे करायचे. तर असंच त्यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये असं ते शिकवत होते. तर त्यामध्ये एका मुलानं त्यांना प्रश्न विचारला की येशू ख्रिस्त जर लोकांना हाताने बरे करू शकत असतील तर मग आपण का नाही करू शकत, कारण ते देखील एक ह्युमन आहेत, ह्युमन बॉडी आहे. तर मग आपण का नाही करू शकत. लहान मुलाचा तो प्रश्न किती सिरियस घ्यावा कोणी. आपण जर असतो तर म्हटलं असतं, काहीतरी उत्तर दिलं असतं, निघून गेलो असतो. बरोबर आहे ना. हेच केलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी ती गोष्ट खूप डोक्यामध्ये घेतली आणि ह्या गोष्टीचं निदान तर झालंच पाहिजे. ह्या गोष्टीचं मला त्या व्यक्तीला, त्या मुलाला समाधानकारक उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्टडी चालू केला. खूप सारे धर्मग्रंथ वाचले, तिकडचे आजूबाजूचे खूप लोकांना जाऊन भेटले. पण अशी काही गोष्ट कोणाच्या अस्तित्वात आहे असं बऱ्याच लोक अशी असणं हे शक्य नाही असं बऱ्याच लोकांचं मत होतं. खूप शोधाशोध झाली. एका व्यक्तीने त्यांना सांगितलं, त्यांचे जवळचे गुरु होते, त्यांनी त्यांना सांगितलं की ही जी विद्या म्हणतोस तू, जी शोधायला लागलाय सगळीकडे, तर भारतामध्ये खूप चमत्कारिक लोक होऊन गेलेले आहेत. कदाचित तुला याचं सगळं मूळ तिथे सापडेल. तर माझं असं मत आहे की तू भारतामध्ये जावंस, या गोष्टीवर अध्यात्मावर स्टडी करावंस. तिथं खूप ग्रंथ आहेत, खूप सारे ग्रंथ, त्याच्यावर अभ्यास करावास. 100% किंवा नक्की तुला या गोष्टीमध्ये निश्चितपणे काही ना काहीतरी हाती लागेल. तर त्यांनी ती गोष्ट मनावर घेतली. ते भारतामध्ये आले. वाराणसीला 6-7 वर्ष त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. तिथले गुरु च्या सानिध्यात राहून त्यांनी काही विद्या शिकल्या. त्याच्यानंतर ग्रंथ वाचायला सुरू केले. त्याच्यामध्ये पतंजली वगैरे ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये, पूर्वीच्या ग्रंथामध्ये स्पर्श चिकित्सा या नावाने ही विद्या त्यांना
बोध झालाय. म्हणजे आपली जी काही लोक होती पूर्वी, साधू संत आपले, ते आपल्या ग्रंथामध्ये मेन्शन केलेलं आहे की स्पर्श चिकित्सा या नावाने देखील पूर्वी लोक हाताने देखील हिलिंग देऊन बरे करायचे. पुढे जाऊन लडाख वगैरे आहेत, तिथं जे लामा वगैरे आहेत त्यांच्याकडे गेले त्यांनी. तिथं लोटस सूत्रा म्हणून जे बुद्धांचं जे काही ग्रंथ आहे त्या देखील ग्रंथामध्ये याचा उल्लेख सापडला. पूर्वी बघा हे साधक लोक, बौद्ध साधक काय करायचे, प्रचार प्रचारासाठी सतत फिरणं असायचं त्यांचं, बरोबर आहे. मग आजारी पडणं आलं, काही ना काहीतरी दुखापत होणं हे आलं, मग अशा लोकांना त्यावेळी डॉक्टर अवेलेबल होते का? सगळीकडे नव्हते. वैद्य होते, पण ते वैद्य राजघराण्यासाठी कामं करायचे बऱ्यापैकी. गरीब लोकांना अगदी क्वचितच अशा गोष्टी मिळायच्या. त्यामुळं वैद्य देखील त्यांना परवडण्यासारखा नसायचा, कारण हे भिक्षुक लोक, यांच्याकडे पैसा ना काही ना काही, मोहमायेपासून दूर. मग त्यांच्या लक्षात आलं की ही लोक स्वतःला एका कुठल्या तरी ऊर्जेने स्वतःला बरे करतात. त्या सगळ्या गोष्टीचं अध्ययन करून 7-8 वर्ष आपल्या भारतामध्ये घालवून ते पुन्हा जपानला गेले. जपानला गेल्यानंतर आपल्या म्हणजे ग्रंथांमध्ये किंवा आपल्या सनातन धर्मामध्ये काय गोष्ट सांगितली जाते की कुठलीही गोष्ट तुम्ही जर 21 दिवस त्याची साधना केली तर त्या किंवा त्या गोष्टीला ती ताकद प्राप्त होते. म्हणजे ती जे काही असेल किंवा त्याला फळ ते हे ऊर्जा प्राप्त होते, त्याला ते फलित होतं, बरोबर आहे. तर त्यांनी देखील ठरवलं की 21 दिवस आपण तिथे एक पर्वत आहे, त्या पर्वतावर जाऊन 21 दिवस कडक तपश्चर्या करायची. ते त्याचे मित्र होते, त्या मित्राला सांगितलं त्यांनी की 21 दिवस मी असं असं तपश्चर्येसाठी जात आहे. ठीक आहे, आलो तर ठीक आहे, नसेल तर समजून जायचं. 21 खडे सोबत घेतले. 21 दिवस कॅलेंडर वगैरे पूर्वी फार कमी असायचे सगळ्या गोष्टी. 21 खडे घेतले सोबत, निघून गेले पर्वतावर. एक दिवस गेला तसं खड्या बाजूला टाकायचा, दुसरा दिवस गेला तसं खड्या बाजूला टाकायचा, एक एक खडे बाजूला करत 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 शेवटी हाती 2 खडे शिल्लक राहिले. अंगात त्राण नाही, खाणं पिणं नाही आहे, शक्ती नाही आहे, ऊर्जा नाही आहे, फक्त ध्यान साधनेत बसत आहेत, बरोबर. आज 20वा दिवस आहे, तरी देखील माझ्या हातामध्ये काहीच लागलेलं नाही आहे. काहीच मला असं काही जाणवलं नाहीये की काही दिव्य गोष्टी काही घडल्या नाहीत माझ्यासोबत, ना काहीच गोष्टी एक्सपिरियन्स करता आल्या, म्हणून ते थोडेसे खिन्न होते. शेवटचा दिवस आहे, प्रयत्न करूयात म्हणून 21वा दिवस देखील पार पडला. संध्याकाळी साधनेतनं उठल्यानंतर त्यांना थोडीशी प्रखर प्रकाश त्यांच्या थर्ड आयवर येऊन आपटल्यासारखं झाला. काही वेळेसाठी अनकॉन्शियस झाले, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यामध्ये देखील त्यांना काही चिन्हांचा बोध झाला, जे पुढं रेकी मध्ये आपण सिम्बॉल्स लेवल 2 लेवल 3 मध्ये शिकतो. त्या चिन्हांचा देखील काही बोध झाला. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात त्याला, दृष्टांत झाला म्हणू शकतो आपण. आणि ते जागे झाले. जागे झाल्यानंतर परत नॉर्मल होतं सगळ्या गोष्टी, की अरे काहीतरी घडलं होतं पण जाणवत तर काय नाही, ठीक आहे चलो. परत उतरायला लागले. उतरताना उतरताना त्यांच्या पायाला थोडंसं ठेस लागली. पायाला ठेस लागल्यावर त्यांनी, आपण साहजिक सगळेच काय करतो, जिथं लागेल तिथं पहिला दाबून धरतो आपण. दाबून धरले आणि थोड्या वेळाने परत चालायला लागले. पण लक्षात आलं की त्यांचं ब्लड क्लोटिंग पूर्ण म्हणजे क्लोटिंग झालेलं आहे, पूर्ण थांबलेलं आहे सगळं, आणि जखम बऱ्यापैकी भरतच आलेली आहे. आश्चर्यकारक गोष्टी घडत होत्या, पण तरी ठीक आहे, म्हणजे वेगळं काही जाणवलं नाही म्हणून परत चालायला लागले. खाली उतरले. भूक प्रचंड लागली होती, तर ते एका ठिकाणी जेवायला थांबले जिथं खानावळ होती. त्या खानावळीवाल्यांनी देखील त्यांना सांगितलं की तुम्ही जर 21 दिवसाच्या साधनेनंतर डायरेक्ट जर काही जेवला वगैरे, काही अन्न खाल्लात, ग्रहण केलात, तर ते तुम्हाला अपायकारक होऊ शकतं.
पण भूक इतकी लागली होती की ते म्हणाले की ठीक आहे, असू दे, पण मला जेवायला द्या. तर त्यांनी जेवायला ज्या टेबलवर बसले होते तिथं एक लहान मुलगी आली. म्हणजे घर त्या हॉटेल मालकाचीच मुलगी होती. आणि तिनं ते जेवण सर्व केलं. तर त्या लहान मुलीचा गाल सुजला होता. त्यांनी सहज विचारलं की मुलीला काय झालंय. त्यांनी सांगितले की दाढ दुखतोय, दाढ सुजलेलं आहे, त्यामुळे सूज आलेली आहे. तर त्यांनी परमिशन घेतली आई वडिलांची, म्हटले की मी मुलीला जरासं बघू शकतो का. तर त्यांनी गालाला स्पर्श केला. इकडे तिकडे आपण जसं बघतो तर सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि ठीक आहे, काहीतरी करता येईल म्हणून मी पहिला जेवण घेतो. पण थोड्या वेळात त्यांचे आई बाबा आले हसत हसत आणि म्हटले की त्यांची सूज उतरलेली आहे पूर्णपणे तिची. ते देखील आश्चर्यचकित झालंय. काय तर घडायला लागलेलं आहे आपल्यासोबत. काय घडतंय एक्झॅक्ट काहीच बोध नाही आहे, पण घडायला लागलेलं आहे, हील व्हायला लागलंय, काही तर काय ते जखमा हील होत आहेत, लोक हील व्हायला लागलेत. जेवण झाल्यानंतर ते निघून गेले, आपल्या घरी गेले, मित्राला भेटले पहिला. तर त्यांच्या लक्षात आलं की मित्र हा कुठल्या तरी आजाराने, म्हणजे सॉरी, स्पॉन्डिलिटिस सारखा काहीतरी बॅकबोनचा आजार होता. तर ते हलू शकत नव्हते, ते पूर्णपणे बेड रेस्टवर होते. त्यांनी सांगितले की मी आता हलू शकत नाहीये, त्यामुळं मी तुझं कुठल्या गोष्टीमध्ये तुला मदत करू शकत नाही. तर ते म्हटले की ह्या गोष्टीवर सगळ्या गोष्टी घडलेल्या सांगितल्या की असं काहीतरी व्हायला लागलेलं आहे, हील होते आतून. मला तुम्हाला देखील ही गोष्ट एक्सपिरियन्स करून द्यायची. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, जे तुला वाटते ते कर. त्यांनी त्यांना देखील हिलिंग द्यायला सुरुवात केली. आणि काही दिवसानंतर ते देखील अगदी उठून बसलेले आपले रेग्युलर कामं करायला लागले. आता ह्या गोष्टीची चर्चा सगळीकडे झाली. लोक यायला लागली, ते हिलिंग द्यायला लागले. लोक जायची, परत यायची, परत जायची, परत तेच कारण घेऊन यायची. त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये त्यांच्या लक्षात आले की लोक येतात आणि परत परत यायला लागलेत, जातात आनंदाने, परत काही दिवसानं परत येतात तेच दुखणं घेऊन. हे असं का व्हायला लागलं. तर एनर्जी एक्सचेंज रेकीमध्ये हा खूप महत्वाचा मानला जातो. एनर्जी एक्सचेंज म्हणजे आपण जी एक मौल्यवान गोष्ट त्या व्यक्तीला देत आहे, त्या गोष्टीचं त्या व्यक्तीला जाणीव ठेवण्यासाठी किंवा ते जाण राहण्यासाठी त्या व्यक्तीकडून देखील काही एक्सचेंज स्वरूपात आपण काहीतरी घेतलं पाहिजे. त्याला एनर्जी एक्सचेंज म्हणतात. भला तो चहा असे ना, भलं त्याने माझ्यासाठी 5 मिनिटासाठी काहीतरी काम करावं, किंवा पैशाच्या स्वरूपात, किंवा कुठल्याही वस्तूच्या स्वरूपात, पण एनर्जी एक्सचेंज असणं महत्वाचं आहे असं त्यांच्या गुरुनी त्यांना समजावून सांगितलं. कारण दिलेल्या गोष्टीचं बघा ना, म्हणजे हा आपला निसर्ग नियमच आहे माणसाचं, की कुठलीही गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळली तर तिची व्हॅल्यू नसते, हो की नाही. म्हणून काय केलं की एनर्जी एक्सचेंज जेव्हापासून ते घ्यायला लागले काही ना काही स्वरूपात, तेव्हा लक्षात आलं की आता लोक यायची कमी आली, परत म्हणजे रिपीट यायची कमी झाली. मग अशा वेळेला हुवाई तकाता म्हणून एक लेडी होती, जी अमेरिकेमध्ये होती. आणि त्यांचं पण खूप सिरियस काय म्हणू शकतो आपण, कॅन्सर सारखा एक आजार होता, जो बरा होत नव्हता, ज्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नव्हता. आणि त्याच्यामध्ये देखील साहजिक आहे, आपल्याकडून डिस्क्लेमर लिहून घेतलं जातं की डिक्लेरेशन लिहून घेतलं जातं की जर याच्यामध्ये वाचलो तरी चांगलीच गोष्ट आहे, नाही वाचलो तरी दोष आमचा नसणार आहे, हे लिहून घेतलेलं असायचं. म्हणजे त्याच्यामध्ये गॅरंटी तर काहीच नव्हती की जगेन किंवा मरेन काही. तर अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी पुन्हा त्या व्यक्तीनं, लेडीनं ते विचारलं डॉक्टरना की याच्यावर काही पर्याय आहे का. तर ते म्हणाले नाही, ऑपरेशन शेवट काहीच पर्याय नाही आहे. तरी एका डॉक्टरांनी सांगितले की जपानमध्ये आम्ही एक ऐकलेलं आहे की खूप मोठे मोठे आजार देखील एक व्यक्ती फक्त स्पर्शाने कमी करतो, घालवतो, नष्ट करतो, आणि लोकांना खूप रिझल्ट येतात. पण हा खूप एक्सपेन्सिव्ह तुमच्यासाठी प्रवास असेल. तर त्यांनी तो स्वीकारला मार्ग, मला ऑपरेशन करायचं नाही, मला यातून बरवायचं आहे. ते अमेरिकेतून जपानला पोहोचले. जपानला गेल्यानंतर त्यांनी मकाऊ उसोई, डॉक्टर मकाऊ उसोई यांनी 1 ते 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यांना पूर्ण बरं केलं. त्यांनी इच्छा व्यक्त केली त्या लेडीनी की मला देखील ही विद्या शिकायची आहे, जगभर प्रसिद्ध करायचे. पण त्यावेळेला
डॉक्टर मकाऊ उसई यांनी पहिला शक्तिपात दिला. जी ग्रँड मास्टर झाली लेडी ती होती मॅडम हुआई तपटा. तर त्यांनी अमेरिकेमध्ये परत येऊन ही विद्या जगभर पसरवली आणि मग आता आपल्याला ही विद्या माहीत झाली. 2019 काय होतं, अख्खं जग घरामध्ये बसलं होतं. ऑनलाईन सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्यावेळेस लोकांना घराघरामध्ये रेकी म्हणजे काय हे कळायला लागलं. तोपर्यंत देखील ऑफलाईन म्हणजे समोरासमोरच शक्तिपात देणे, समोरासमोरच ह्या विद्येचं शिक्षण देणे ही गोष्ट 2019 पर्यंतच होती. आता 2019 नंतर कसं झालंय की ऑनलाईन आज मी बघा माझ्या घरामध्ये आज किती जण आहेत आपण? 22 जण आहेत. प्रत्येक जण आपापल्या जागेवर आहेत. पण आज आपण काय करतोय, एकत्र कनेक्ट होऊन ही माहिती किंवा ही विद्या आपण शिकतोय. बरोबर आहे. हा फायदा झाल्यामुळे काय झालं की जगभर रेकी म्हणजे काय ही नव्याने सगळ्या लोकांना माहीत झाली. तोपर्यंत ऑफलाईनच सीमित होती, मर्यादा होती या गोष्टीला. लक्षात आलं इथपर्यंत? हा होता रेकीचा इतिहास. अशा प्रकारे रेकी आपल्याच देशातून, आपल्याच भारतामधून बाहेर गेली आणि ती परत दुसरीकडून आपल्यापर्यंतच पोहोचली. आपल्या भारतीयांचे स्वभाव आहे ना ही गोष्ट, किंवा बाहेरच्या देशातून आल्याशिवाय ती ट्रेंड होत नाही. बरोबर आहे ना. बाहेरून आले म्हटले की काहीतरी भारी, भारतातलं आहे गरज नाही. म्हणून तर बघा योगा आपल्यापर्यंत होता, किती लोक शिकायचे? फार कमी. पण जेव्हा ती बाहेरच्या देशात गेली मग लोकांना वाटलं की योगा पण काहीतरी आहे बाबा, म्हणजे बाहेरचे लोक शिकतात म्हणजे नक्की काहीतरी आहे. खूप साऱ्या विद्या आपल्या बाहेर गेल्या आणि मग परत तिकडूनच नव्यानं आपल्याकडे येत आहेत. म्हणूनच ही जी भारतीय विद्या आहे ही रिडिस्कवर झालेली आहे. म्हणजे कुणीही याचा शोध लावलेला नाही आहे. डॉक्टर मकाऊ उसई यांना रिडिस्कवरर असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी पुन्हा या गोष्टीचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. तसं नालंदा युनिव्हर्सिटी मला माहिती आहे, पूर्वीची नालंदा एक विद्यापीठ होतं फार मोठं प्रचंड. काही बाहेरून आक्रांत आले, त्यांनी ते नष्ट केलं सगळं. ती अख्खी युनिव्हर्सिटी जाळली गेली. त्यात जे काही ग्रंथ होते बघा, इतक्या प्रचंड विद्या आपल्याकडे होत्या भारताच्या की आज आपण सगळ्या जगावर राज्य करू शकलो असतो. बरोबर आहे. सगळ्या जगावर राज्य करू शकलो असतो आपण. पण खूप साऱ्या नष्ट झाल्या. पण ज्या ज्या काही वाचवल्या गेल्या त्या ग्रंथांचा अभ्यास करून आपण काय करतोय की जसजशा बोध होत जाईल, जसजसं समजत जाईल तस तसे आता काही काही गोष्टी बाहेर पडायला लागलेल्या आहेत. नॉलेज पूर्वीचं बाहेर पडायला लागलेलं आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? आता ही जर गोष्ट तुम्हाला शिकायची असेल तर काय केलं पाहिजे? एकच मिनिट सांगतो मी तुम्हाला. इथे काय दिसतंय? 2 ग्लास दिसत आहेत. त्यामध्ये पाणी आहे. एकामध्ये स्वच्छ आहे, एकामध्ये गढूळ पाणी आहे. हो की नाही? सध्या आपलं शरीर असं आहे. खूप सारे अँगर इश्यूज त्याच्यामध्ये भरलेले आहेत. खूप सारा द्वेष आहे लोकांबद्दल. खूप निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह थिंकिंग आहेत. बरोबर आहे. ओव्हर थिंकिंग आहे. खूप सारे आजारांनी जागा घेतलेली आहे. खूप साऱ्या दुखण्यांनी जागा घेतलेली आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणजेच काय आहे की आपलं शरीर सध्या अशा प्रकारामध्ये आहे. आता आपल्याला जर रेकी शिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय केलं पाहिजे? मला ह्या ग्लासमधल्या पाण्यासारखं व्हायला पाहिजे. हो की नाही? आता हे कसं व्हायचं? तर एक 5 मिनिट आपण काय करणार आहोत, जिथे असाल तिथे मांडी घालून बसायचंय. एक 5 मिनिटाचं आपण मेडिटेशन करणार आहोत. काय करायचंय? आत्ता आपल्या डोक्यामध्ये इतकी गोष्टी आहेत त्या सगळ्या बाहेर काढून टाकायचे.
खूप थिंकिंग असेल, जास्त भरलेलं आहे, ओव्हर थिंकिंग करतायत लोकांना, त्यातून बाहेर पडता येत नाही, निगेटिव्ह आहे, बाहेर पडता येत नाही आहे, तर आपल्या शरीरामध्ये हे निगेटिव्हिटी ब्लॉकेजेस काय करायला लागलेत, एखाद्या व्यक्तीचा राग आहे माझ्या डोक्यामध्ये खूप, बरोबर आहे, सगळ्यात मोठा इश्यू त्या गोष्टीमुळे क्रिएट व्हायला लागला आपल्याकडे. मला पहिल्यांदा काय करायचंय की अशी तुमच्याकडे नोटबुक असेल, पेन असेल, तर अशा लोकांची नावे उतरून काढायचे पहिल्या 5 मिनिटामध्ये. नंतर आपण मेडिटेशन करणार आहोत. सगळ्यांनी करायचे, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे, प्लीज फास्ट. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे, सगळ्यांनी. बघा आपल्या आयुष्यात फरक पडणार आहे 5 दिवस. तुम्ही व्हिडिओ ऑफ जरी करून बसला तर डाटा तुमचा जायच तितकाच जाणार आहे. सो व्हिडिओ ऑन केला तर खूप जास्त चांगल्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकाल, जेवढं व्हिडिओ ऑफ करून तुम्ही करणार आहात. आणि इथून पुढे जे मेडिटेशन असतील ते सगळे व्हिडिओ ऑन केल्याशिवाय होणार नाही आहेत. सेकंड थिंग, एनर्जीशी आपण कनेक्ट होणार आहोत, बरोबर आहे. एनर्जी बद्दल जी काही विद्या आपण शिकणार आहोत ती एनर्जी अशीच ट्रान्सफॉर्म होणार आहे माझ्यातून तुमच्यामध्ये, तुमच्यातून माझ्यामध्ये. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे दिसले पाहिजेत, त्याशिवाय तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येणार नाही आहे. म्हणून सगळ्यांचे व्हिडिओज ऑन करा आणि सगळ्यांनी वही आणि पेन घ्यायचंय आणि अशा लोकांची नावं लिहून काढायची ज्यांना माझा, म्हणजे ज्या व्यक्तीचं तोंड देखील मला बघायचं नाही, त्याचं नाव देखील करू नको माझ्यासमोर, तो माझ्यासाठी कायमस्वरूपी गेलेला निघून माझ्या आयुष्यातनं. अशी नावं लिहायचे. नावं आकडे सांगायचे आहेत मला, नावं सांगायची नाहीये. सगळ्यांनी लिहा. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5 मिनिटं, 2 मिनिटं पुरेसे आहेत. प्रियांका मॅडम, विवो 2339, राहुल सर, नूतन मॅडम, सचिन सर, अस्मिता मॅडम, ओप्पो CPH, व्हिडिओ ऑन करा. आपल्यासाठीच चाललेलं आहे. झालंय सगळ्यांचं? किती लोकांचं झालंय हातवर करायचं? ऑलमोस्ट झालेलं आहे. चला अनम्यूट करतो. प्रत्येकाने फक्त आकडे सांगायचे. एकच मिनिट. अनम्यूट करा स्वतःला. प्रत्येकाने एक एक एकेकाने करायचे. एकच मिनिट. कोण कोण करणार आहे पहिला? हात वर करा. कोण सांगणार आहे? 1 मिनिट. अर्चना मॅडम अनम्यूट. बोला. बोला. 4च फक्त. 4 आहेत. ओके. अजून कोण आहे? रुपाली मॅडम. 4 बोला. सर. 4. 4. अजून कोण आहे? 4 पेक्षा जास्त कोणाचे आहेत का? 2च आहे. आशालता मॅडम म्हणते 2 आहेत. अजून कोणाची? ठीक आहे, चला बोलायचं नसेल तर आकडे करून दाखवा मला. 9. 9. व्हेरी गुड. सगळ्यात टॉपर स्टुडंट. अजून कोण आहे? भरपूर शत्रू एकदम गोळा केलेत आपण. वैशाली मॅडम 4. अजून कोण? मिथिला मॅडम, सुनील सर किती आहेत? 5. प्रतीक सर 2. वैशाली मॅडम, शुभांगी मॅडम 15 जण आहेत सर. 15. संगीता मॅडम तुमचं गेलं, रेकॉर्ड ब्रेक झालं तुमचं. ओके चला. 15 म्हणजे प्लेयर्स आणि राखीव सहित सगळं टीम तयार केलाय तुम्ही. ओके. आता मी जर म्हटलं की ह्या सगळ्यांना तुम्हाला माफ करून टाकायचंय, क्षमा करायचे, किती लोक तयार होतील? 1 2 3 4
5. व्हेरी गुड. करणारच नाही असं कोण आहे का? सर मला बोलायचं होतं थोडं. बोला बोला. माफ करण्यासाठी नाही करू शकतो आपण, पण त्यांच्यामुळे आपल्यामध्ये म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यामुळे आलेली आहे. बरं. आपण कसं म्हणजे खूप वेळ जातो माफ करायला, लगेच असं नाही ना होऊ शकत, थोडा वेळ लागणार सर. ओके. आता मी म्हणतोय तुम्हाला की सायन्स काय सांगतं माहिती का? सायन्सवर तर सगळ्यांचा विश्वास आहे, भले अध्यात्मावर नसेल. सायन्स काय सांगतं की हा अँगर इश्यू आहे एखाद्या व्यक्तीबद्दल, तर तो आपल्याला बॉडीमध्ये कुठेतरी इरिटेशन्स क्रिएट करतो. इरिटेशन्स म्हणजे काय? मग आपण शूज घातले, चिडचिड होते. ठीक आहे, शूज घातल्यानंतर एखादा छोटासा खडा आपल्याला किती त्रास देतो चालताना? सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे, आहे. हो बरोबर सर. आहे? हो मग सर, बरोबर आहे. आहे. ही गोष्ट आपल्या शरीरामध्ये काय करते की इरिटेशन्स करते, ब्लॉकेजेस क्रिएट करते, निगेटिव्ह ब्लॉकेजेस क्रिएट करते आणि हळूहळू ते आजारामध्ये रूपांतर करते. मग ते कॅन्सर असू शकतं, खूप जास्त प्रमाणाचं कॅन्सरमध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. एखादी गोष्ट जशी की, एक मिनिट, ही पाण्याची बॉटल आहे माझ्याकडे, ठीक आहे, रिकामीच आहे आता. म्हणजे याचं वेट किती असेल? हार्डली 10-20 ग्रॅम असेल. ठीक आहे. ही गोष्ट मी काय केली की काय असं धरून ठेवली, अशी धरली आहे, बरोबर आहे. किती वेळ धरेन मी? 10 मिनिटं धरेन, 20 मिनिटं धरेन, 30 मिनिटं धरेन, 1 तास धरेन, 2 तास धरेन, बरोबर आहे. नंतर काय व्हायला लागेल? खांदा दुखायला लागेल पहिला, बरोबर आहे. तसंच कंटिन्यू ठेवलं, हळूहळू पूर्ण बॅकेज व्हायला लागेल, पूर्ण बॉडी माझी सीज व्हायला लागेल. होईल का नाही? मसल्स माझे लॉक व्हायला चालू होतील हळूहळू. आणि काही वेळानंतर किंवा अतिशय जर मी ती जास्त कंटिन्यूस धरून ठेवली तर काही काही वेळेला इथं पॅरालिसिस देखील होऊ शकतो. ह्या बॉटलचं वेट किती आहे असं? बरोबर आहे. पण ती बॉटलच काही वेळ किंवा जास्तीत जास्त होल्ड करून ठेवली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? पॅरालिसिस पर्यंत पण जाऊ शकतात, हो की नाही? मग मला सांगा, आपला आत्मा, बरोबर आहे, आपल्या आत्म्यासाठी ही जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा जो काही राग द्वेष आहे, ती देखील ह्या बॉटल सारखीच काम करते आपल्या आत्म्यावर, बरोबर आहे. ही बॉटल आपण 10-15 मिनिटं ठेवून टाकू देखील, पण ही आपली कित्येक वर्ष चालू आहे शरीरामध्ये. मग त्या आत्म्यावर बोज वाढत नाही का? इरिटेशन्स वाढत नाहीत का? ब्लॉकेजेस क्रिएट होत नसतील का? मग आज मी काय म्हणतोय की माझ्या आयुष्यात अशा गोष्टी का घडायला लागल्यात? चलो ठीक आहे, तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात सुखी आहे, पण त्याचं नाव काढलं की बिघडते कुणाचं डोकं? माझं डोकं बिघडते, माझी एनर्जी बिघडते. मी सुखी आहे का? त्याचा विचार केला की गेला, डोक्यात मुंगे आल्या माझ्या. होते की नाही असं? नुकसान कोणाला व्हायला लागलंय? आपल्याला व्हायला लागलेलं आहे. ह्याच्याही पलीकडची गोष्ट सांगतो, ह्याच्याही पलीकडची गोष्ट, एखाद्या व्यक्तीचा जर राग द्वेष किंवा त्याच्याबद्दल सतत एखादी निगेटिव्ह गोष्ट जर आपण करायला लागलो तर काय होतं माहितीये का? आपले हे 7 चक्र आहेत, ठीक आहे, ती गोष्ट एनर्जीमध्येच आहे. कुठलीही गोष्ट आपली, जे आपण शब्द भले असतील तर ते शब्द युनिव्हर्स काय करतं? ते शब्दामध्ये कन्वर्ट करत नाही, ते आपल्या एनर्जीमध्ये, आपल्या फिलिंगमध्ये कन्वर्ट करतं, बरोबर आहे. आता एखाद्याचा द्वेष आपण करतोय, त्याच्याबद्दल काही वाईट बोलतोय, तर ते काय होतंय? एनर्जी 2 प्रकारचीच आहे, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, बरोबर आहे. तर हे जसं निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याच्याबद्दलचे, निगेटिव्ह टॉक्स आहेत त्याच्याबद्दलचे, टॉक्सिक टॉक्स आहेत त्याच्याबद्दलचे, ते काय होतात? निगेटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात. निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह फिलिंग जे आहे ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्समध्ये क्रिएट होतात आणि व्हायब्रेशन्स हे युनिव्हर्समध्ये जातात. तेच व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीकडे जातात
आणि त्याच व्यक्तीकडून आपल्याला हे व्हायब्रेशन्स आपल्या त्या चक्रामध्ये येऊन कुठेतरी ब्लॉक होतात. आता हे त्या चक्रामध्ये ब्लॉक झालेलं आहे. तुम्हाला आतापर्यंत तर माहित नसेल की 7 चक्र असतात आणि हे असतात ते असतात. खूप कमी लोकांना माहित असेल, युट्यूबवर बघत असेल किंवा ऍड बघत असतील, पण त्याच्यावर तुम्ही काम केलेलं नसेल खूप जणांनी. मग आता हे चक्रामध्ये ती एनर्जी आहे ती मी काढू शकणार आहे का? नाहीये. तो व्यक्ती निघून गेला आयुष्यातून, जग सोडून निघून गेला, पण त्याची ती एनर्जी माझ्या चक्रामध्ये ब्लॉक झालेली आहे. बरोबर आहे. कालांतरे मी देखील निघून गेलोय जग सोडून. ती एनर्जी आहे. माझा आत्मा बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. माझं शरीर बदलणार आहे. माझा पुढचा जन्म भले मी कुठल्याही शरीरामध्ये जाऊ, माझा आत्मा तोच असणार आहे. मग आता त्या आत्म्याबरोबर काय आले सोबत? त्याची निगेटिव्ह एनर्जी. बरोबर आहे. मग तो निगेटिव्ह एनर्जी युनिव्हर्स काय करेल? परत शोधेल की ही कुणाची एनर्जी बाबा? हा, पुढच्या जन्मात तो कोणी असेल. मग तो काय होईल की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून परत आपल्यासोबत जोडला जाईल आणि जे काही अँगर इश्यूज आपण क्रिएट केले होते त्याच्याबद्दलचे तो येऊन आपल्या आयुष्यामध्ये उद्या जाऊन काही ना काहीतरी उलतापालत करून जाईल. इतका त्रास देईल आपल्याला येऊन की अख्खा जन्म आठवेल आपल्याला. अशा पण गोष्टी होऊ शकतात. म्हणजेच काय, मग तो मे बी ब्लड रिलेशन मध्ये देखील येऊ शकतो. आपल्या माझ्याच घरामध्ये जन्मल, सख्या भावासारखा जन्मून जाईल, मुलासारखा जन्मून जाईल. खूप लोकांचे आतापर्यंत अशा झालेल्या असतील की मुलगा बघा किती प्रयत्न केले तरी तो काही सुधारला नाही. सगळं हाही संपत्ती पण सगळी घालून टाकली, बापाचं नाव खराब करून टाकलं, आई वडिलांचं नाव खराब टाकलं. असे देखील आपल्या घरामध्ये जन्मतात. हे कशामुळे असतात? तर पाठीमागे आपण त्या गोष्टी त्या व्यक्ती सोबत कनेक्टेड असतो, कुठल्या ना कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जी सोबत, फिलिंग सोबत. तुम्हाला वाटतंय का हीच लोक पुढच्या जन्मात देखील आपल्याला यावेत आणि आपल्या सोबतही त्रास द्यावेत आपल्याला? नाही. मग काय केलं पाहिजे? मला त्यांची कॉल आताच कट केली पाहिजे, जे माझ्या पुढच्या आयुष्यात ती नको आहेत मला. मग मला काय केलं पाहिजे? क्षमा केलं पाहिजे. पूर्वीचे साधू संत काय सांगायचे आपल्याला? क्षमा. कोणाचा राग करायचा नाही, कोणाबद्दल काही बोलायचं नाही, क्षमा करायची. का सांगायचे? तर ह्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीची एनर्जी कुठं तर आपल्यामध्ये राहू नये आणि पुढच्या जन्मात तो देखील आपल्याला शोधत आपल्या परत येऊ नये आणि तो त्रास देऊ नये परत आपल्याबरोबर, त्याच गोष्टी घडू नयेत. म्हणून आपल्याला काय करायचंय? कॉर्ड कटिंग करायचंय. तर आता जी काही व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत त्या व्यक्तींचे चेहरे आठवायचे, डोळे बंद करायचे, मांडी घालून बसायचंय. कुणाला जर पाठीचा त्रास असेल भिंतीला टेकून बसा. छान. डोक्यातनं सगळे विचार पूर्ण काढून टाकायचे. चष्मा असेल चष्मा काढून ठेवायचा आहे आणि शरीर आखडून बसायचं नाही, ताणून धरायचं नाही, रिलॅक्स बसा. खांदे ढिल्ले राहू देत, मान फक्त खाली पाडू नका. थोडीशी चीन अप केली तर काय होतं? विचार जे काही आपले आहेत ते थॉट्स थोडे कंट्रोलमध्ये यायला लागतात. थोडी चीन अप पाहिजे, आपली अनवटी थोडीशी वर पाहिजे. खांदे ढिल्ले ठेवायचे, हात कसे गुडघ्यावर असे ठेवा, मुद्र्यावर, ध्यान मुद्रेत, किंवा असे ठेवा, किंवा असे एकमेकांवर ठेवून आपल्या पोटापाशी ठेवलं तरी चालेल. कसंही तुम्हाला जसं योग्य वाटतंय तसं बसायचंय. आता काय करायचंय? डोळे बंद केलेत, डीप ब्रिदिंग करायचंय. ब्रिदिंग कसं करायचंय? तर नाकाने घेतो आपण, ते छातीपर्यंत जातं. खूप कमी लोकांचा श्वास पूर्ण नसतो. आपल्याला काय करायचंय? आपल्या नाभीपर्यंत हा श्वास गेला पाहिजे. म्हणजे श्वास आत घेतला की पोट आपलं बाहेर आलं पाहिजे, श्वास सोडला की पोट आत गेलं पाहिजे. ते देखील ओढून ताणून करायचंय. नॅचरली जितकं होईल तितकं करायचंय. चला, डीप ब्रिदिंग करायला चालू करायचंय. एक, होल्ड करायचंय, सोडायचंय, परत घ्यायचंय, होल्ड करायचंय, सोडायचंय. श्वास आत घेताना पोट आतमध्ये बाहेर आलं पाहिजे, सोडताना पोट आत गेलं पाहिजे. श्वास आत घ्यायचंय, होल्ड करायचंय, सोडायचंय,
श्वास आत घ्यायचा आहे, होल्ड करायचंय, सोडायचंय. श्वास आत घ्यायचा आहे, होल्ड करायचंय, सोडायचंय. आता हळूहळू त्या व्यक्तींचे चेहरे आठवायचे. तो प्रसंग आठवायचा आहे. नेमकं काय झालं होतं ज्याच्यामुळे त्या व्यक्तीची माझं बिनसलं, त्या व्यक्तीबरोबर भांडण झालं, वाद झाला असेल, तो पार टोकाला गेलाय. बघा ती सिच्युएशन आठवा. बघा तो व्यक्ती समोर आलेला आहे. तो प्रसंग आठवत आहे मी. आता तो शेवटचा क्षण आठवायचा आहे. इथं ते वाक्य असेल आपलं, पुन्हा माझं तोंड बघू नकोस किंवा पुन्हा मी तुझं तोंड बघणार नाही. जे काही शेवटचं वाक्य आहे जिथं आपण निर्णय ठामपणे घेतला की हा व्यक्तीला आता आपल्या जवळ करायचं नाही, आयुष्यातनं काढून टाकायचंय किंवा त्या व्यक्तीला मी जवळ करायचं नाही, तो क्षण आठवायचा आहे. तिथंच थांबायचं आहे आणि त्याला म्हणायचंय तुला मी माफ केलं. अगदी हसत हसत मी सांगतोय त्याला तुला मी माफ केलं. ब्रह्मांडाला देखील रिक्वेस्ट करायची आहे की हे ब्रह्मांड, या व्यक्तीने किंवा या व्यक्तींनी, जी ती काही लोक असतील त्या व्यक्तींनी मला जो काही त्रास दिला, तो त्रास मी विसरून जातोय. तू देखील विसरून या व्यक्तींना क्षमादान दे, जेणेकरून तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात सुखी राहील आणि मी माझ्या आयुष्यात सुखी राहील. त्या व्यक्तीवर माझा कोणताही रोष, कोणताही द्वेष मी कायमचा मनातून काढून टाकलेला आहे. तू देखील काढून टाक. पूर्णपणे या व्यक्तीला क्षमादान दे. पाठ वळवायचे आणि निघून जायचंय. डीप ब्रीथ घ्यायचंय, सोडायचंय. हाताचे तळवे एकमेकांवर घासायचे, डोळ्यापाशी न्यायचे, चेहऱ्यावर फिरवा, हळूहळू डोळे उघडा. कोण सांगेल? हात वर करायचं त्यांनी. कसं वाटलं? कोण सांगेल? कोण बोलू शकेल? कुणाला काही एक्सपिरियन्स झाले? फील बेटर? ओके. ओप्पो CDH 2505. ओके, 1 मिनिट म्यूट करतो. एकच मिनिट. एकच मिनिट, अनम्यूट होत नाहीये. तिकडून अनम्यूट करून बघा मॅडम तुम्ही. हा बोला. बोला बोला. ठीक आहे. अजून कोणाला बोलायचं आहे? ही गोष्ट इथून पुढं उद्यापासून सकाळी ज्या वेळेस तुम्ही उठाल, ज्यावेळी तुमच्या रोजच्या गोष्टी चालू होतील त्याच्या आधी तुम्हाला 5 ते 10 मिनिटं ही गोष्ट रोजच्या रोज करायची आहे.
ते सगळे निगेटिव्ह ब्लॉकेजेस आपल्याला काय करायचे, पहिला आपली बॉडी प्युअर करायची आहे, ही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये येण्यासाठी, ज्याचे करून त्याचा फ्लो खूप चांगला होणार आहे आपल्या शरीरामध्ये, आणि जे काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस असतील ते सगळे बाहेर पडायला, आजार बाहेर पडायला मदत होणार आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, रोजचे 10 मिनिट 5 मिनिट आपल्याला ही प्रे देखील करायचं युनिव्हर्सला, आणि ह्या प्रत्येक व्यक्तीला देखील आपल्याला काय करायचंय, क्षमा करून टाकायचंय आणि प्रार्थना करायची आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी आहे, तो देखील त्याच्या आयुष्यामध्ये सुखी राहावा, त्याचं वाटोळ होऊ दे, हे होऊ दे, काही बोलायचं नाही. आत्तापासून त्याच्यासाठी चांगलेच ब्लेसिंग द्यायचे की त्याला देखील सुखी ठेव, तो देखील सुखी राहू दे. ठीक आहे. हे काय आहे की कॉर्ड कटिंग असतं, आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून बाजूला केलेलं आहे, जेणेकरून तो नेक्स्ट जन्मात, आपल्या पुढच्या जन्मात येऊन आपल्याला तो त्रास देऊ नये. या गोष्टीसाठी आपण काय करतो, त्या व्यक्तीला क्षमादान देतो. ठीक आहे. भले तू आलास तर तो अगदी चांगला व्यक्ती, जवळचा व्यक्ती होऊन येईल. अशासाठी आपल्याला काय करायचंय, त्या व्यक्तीला क्षमा करायचं आहे. पुढे पण कधी ती व्यक्ती जर आपल्या समोर आली तरी त्याच्याशी भले बोलणं होईल नाही होईल, पण छानशी स्माइल देऊन नमस्कार करून निघून जाईल. ठीक आहे. पण असे कुठलीही फिलिंग त्या व्यक्तीला द्यायची नाही जेणेकरून आपली एनर्जी बिघडायला लागेल, असे रिएक्शन्स द्यायचे नाही जेणेकरून आपली निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये यायला लागेल. ठीक आहे. किंवा असे कुठलेही टॉक्स आपण करायचे नाहीत, असं कुठलेही शब्द वापरायचे नाही जेणेकरून तीच आपल्याला बाउन्स होऊन आपल्याकडे येतील शब्द. इथून पुढं जेव्हा जेव्हा भेटेल, जेव्हा जेव्हा ती व्यक्ती चेहऱ्यासमोर येईल, आपल्या डोळ्यासमोर येईल, त्या त्या वेळेला आपण काय करायचंय की प्रे करायचंय की हा आपल्या आयुष्यात सुखी राहू दे, त्याच्या आयुष्यात, मी देखील माझ्या आयुष्यात सुखी राहू दे. ठीक आहे. चला, आजचा सेशन कसा वाटला, कोणाला काही सांगायचं आहे? एकच मिनिट. एक मिनिट. तू जाणार. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला. खूप छान वाटला क्लास. मला भाचीने जे सांगितले होते, मामी ताई, आणि तुम्ही आमच्या मामाच्या क्लासला जॉईन व्हा आणि खूप अनुभव येतील तुम्हाला. नाही डोक्यात खूप वाढत आणि आज येत. अच्छा. ओके ओके. अजून कोण आहे? हा बोला बोला. स्वतःला बोला की. कसं करायचं, शांत ठेवायचं. हॅलो. हा बोला बोला. ते मामाने सांगितले होते आमच्या मामाच्या क्लासला जॉईन व्हा, म्हणजे अनुभव छान येतात म्हणून. आज जॉईन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मला खूप चांगलं वाटलं, रिलॅक्स वाटलं हॅलो. रेकी बद्दल माहिती घेऊन. हॅलो. थँक्यू सो मच. हा, अजून कोण बोलणार आहे? हॅलो. कोण बोलतंय? हॅलो. एकच आवाज मिनिट. येतो? नाव सांगा, नाव पहिला. सुनील खाडे. एकच मिनिट. थांबा, मी पिन करतो तुम्हाला. सुनील खाडे. हा. एकच मिनिट. बोला. हा सर, सुरुवातीला थोडं अवघड वाटलं. त्या लोकांना आपण माफ कसं करायचं. त्या लोकांनी आपल्याला आयुष्यामध्ये खूप त्रास दिलाय. त्यांच्या जीवनात, त्यांच्या तशा वागण्यामुळे आपल्या जीवनाला पूर्ण कलाटणी मिळाली. आपण त्यांना माफ कसं करायचं हा एक विचार आला होता अगोदर, परंतु आपण पुढच्या जन्मामध्ये तेच त्यांची निगेटिव्ह एनर्जी येते असं सांगितल्यामुळं मानसिकता तयार झाली. सेशन खूप छान वाटला आणि अतिशय समर्पक समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद सर. आभारी आहे. थँक्यू. ओके सर. अजून कोण आहे नेक्स्ट? कोणाला बोलायचं आहे? हे बघा, मनातल्या भावना व्यक्त न
केल्यामुळे थायरॉइड सारखे आजार होतात. कॉन्फिडन्स लूज होतं. चार चौघामध्ये काही बोलायचं असेल तर कोणतरी बोलेल या आशेने आपण गप बसतो. म्हणजेच काय की मनातल्या भावना आपल्याला व्यक्त करता आल्या पाहिजेत. काय असेल, मला जर एक्सपिरियन्स नाही आला, चांगलं नाही वाटलं तर चांगलं नाही वाटलं, पण बोललं पाहिजे. हे आपण न बोलण्याचे काय परिणाम होतात हे आपण जेव्हा 7 चक्र आपण शिकणार आहोत 2 दिवसामध्ये, उद्याच असेल मे बी, तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की बोलणं पण गरजेचं आहे, भावना व्यक्त देखील करणं गरजेचं आहे. थ्रोट कॅन्सर म्हणू शकतो, किंवा थायरॉइड सारखे आजार हे बळावण्याचे कारण काय असतात माहितीये का, की आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही, ते शब्दात बाहेर काढत नाही. त्यामुळे आपल्याला थ्रोट चे इन्फेक्शन्स होणे किंवा थायरॉइड होणे, ह्या सगळ्या गोष्टी पण हे कारण होऊ शकतात. म्हणून पुढचे 5 दिवस आहे, जितकं बोलता येईल तितकं बोलायचंय. जे काही मनात असेल, मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, मला हा त्रास आहे, काय असेल बिनधास्त सांगा. कोण कोणाला ओळखत नाहीये इथे. सगळे आपापल्या वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून आहात. ठीक आहे. त्यामुळे काय करायचंय की जे काही वाटतंय तुम्हाला, जे काही एक्सपिरियन्स आले ते बिनधास्त शेअर करायचे. जेवढं तुम्ही जास्त बोलाल ना, तितका जास्त कॉन्फिडन्स देखील वाढेल तुमचं. उद्या व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय लागतं, तर प्रभावी बोलणं लागतं. तर त्या गोष्टी आपल्याला ह्याच अशाच सेशन्स मधनं आपल्याला इम्प्रूव्ह करायचे. त्यामुळं मॅक्सिमम बोलता आलं तितकं चांगली गोष्ट आहे. काय नाही, 1 तासाचा सेशन 1.5 तासावर जाईल, काय फरक पडणार नाही. पण जितकं जास्त तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहाल तितकं जास्त शिकवण्यासाठी मला देखील बरं वाटेल. तितकं जास्त तुम्हाला देखील मे बी एखादा पॉइंट तुमच्या डोक्यामध्ये आहे, तो तुम्ही जर बोललात तर त्यातून जे काही आहे ते बाकीच्या इतर लोकांना देखील ते नॉलेज मिळू शकतं. पण तुम्ही जर गप्प बसता तर ते देखील तिथं दबलं गेलं. बरोबर आहे. त्यामुळं काय की जितकं जास्त तुम्हाला एक्सपिरियन्सेस आले असतील, काय असेल, ते सगळ्या गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे, इंटरॅक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबत आहोत. उद्या पासून ही लिस्ट तुमच्या सोबत असणार आहे. ठीक आहे. ही लिस्ट तुमच्या डोक्यामध्येच असेल, सोडा, ते चेहरे पण तुमच्या डोक्यामध्ये असतील. तर हे 5 मिनिटासाठी रोजच्या रोज तुम्हाला करायचंय, न चुकता करायचं आहे. 21 दिवस करायचं आहे. ठीक आहे. उद्या सर्वांनी नक्की थांबायचंय, कारण उद्या पण एक अशी प्रे आहे ज्याच्यातून आपण कार्मिक हिलिंग जे म्हणतो ना, मागच्या जन्माचे संचित काही कर्म असतील, ते कर्म देखील आपण या जन्मात काही असेल तर त्रास भोगत असतो. तर त्या कर्मासाठी ते कर्म कसे इम्बॅलन्स होणार आहेत आपले, सॉरी, कसे कर्म आपण आयुष्यातून काढून टाकणार आहोत, काही आहेत का उपाय आपल्याकडे? नाही आहेत. तर त्यासाठी पण आपण काही करू शकतो, ते उद्या बघणार आहोत. त्यामुळं उद्या काय की प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी असणार, जे तुमच्या आयुष्याला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत पुढे. त्यामुळं 5 दिवस न चुकता कुठल्याही ठिकाणी तुम्ही असा, तिथून तुम्ही कनेक्ट व्हायचंय. ठीक आहे. चला, तर आजचं सेशन आपण इथेच थांबवतोय.